गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे मार्ग कळवण तालुक्यातील खिराड या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। 10 ते 15 दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराने खड्ड्यात माती टाकण्यात आली होती, परंतु अवकाळी पावसामुळे या रस्त्यातला बैलगाडीचा रस्त्याचे स्वरूप आल्याने वारंवार छोटे मोठे अपघात होऊ लागले। यामुळे परिसरातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडल्याने बोरगाव ते खरुडे हे 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 तास लागत असल्याने रस्त्यात किती खड्डे पडले असतील याचा अंदाज येतो। खड्डे चुकविताना वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी नेण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने शेतकरी व प्रवासी चिंताग्रस्त झाले। रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक व वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय। हा रस्ता खराब असल्याने अनेक कामांना अडचणी येत असून रोजची दैनंदिन कामे करत असताना याच रस्त्याचा वापर परिसरातील नागरिक करतात। संबंधित विभागाने तातडीने दखल घेत खड्डे बुजवावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतोष मोरे, राजू हाडस, सुनील मोरे, हिरामन मोरे, सुरेश हाडस, पोपट महाले, चिंतामण मोरे, फुलबाई मोरे यांनी दिलाय। हा रस्ता बोरगाव ते आबुना मेन रस्ता सप्तशृंगी जाण्यासाठी लोक आता दिपावळीची खूप गर्दी होते। रस्ता जवळजवळ आधी बऱ्यापैकी होता, पण नंतर ठेकेदारांनी मुरुम न टाकता चिखल टाकल्यामुळे आता पावसामुळे लोक परेशान होऊन राहिलाय। येणारे जाणाऱ्या किती गाडीवाले खाली पडतात, त्यांची गाडीची नुकसान होते, लागतं इकडे तिकडे। एखादा बाय चान्स पेशंट गावातून जर बोरगाव न्यायचा ठरला, गाडी 15 मिनिटात जायची, आता गाडीला अर्धा ते पाऊण तास लागतो। एमर्जन्सी पेशंट कसं काय बोरगाव पर्यंत जाईल? तर हे ठेकेदाराने थोडीशी याची दखल घ्यावा, रस्त्याचं काम क्लिअर करून द्यावा अशी आमची विनंती आहे। जर रस्ता क्लिअर झाला नाही, ठेकेदाराने रस्ता क्लिअर केला नाही, तर ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही 8 दिवसात जर झाला नाही तर बोरगावला थांबून रस्ता रोको आंदोलन करणार आहेत। मग ती पुढची जबाबदारी ठेकेदार काही जे अधिकारी आहेत त्यांनी ते पाहून घ्यावा। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।